नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। मलकापूर हादरलं, जाती दाखला प्रकरण उघड केल्यावर फिरोज मालवी यांना जीवे मारण्याच्या धमक्या। आयजी कार्यालयात थेट धाव। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेत उफाळलेल्या जाती दाखला वादाने आता अत्यंत गंभीर व धक्कादायक वळण घेतले आहे। नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांच्या कथित बोगस जाती दाखल्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते फिरोज खान मालवी यांना त्यांच्या गुंडांकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे। यामुळे संपूर्ण मलकापूर शहरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिरोज खान मालवी यांनी नगराध्यक्षांच्या जाती दाखल्यावर आक्षेप घेत अधिकृत तक्रार दाखल केली होती। मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप आहे। मालवी यांच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांचे गुंड त्यांना वारंवार फोन व संदेशाद्वारे धमक्या देत असून तक्रार मागे घ्या, अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा दिला जात आहे। इतकेच नव्हे तर काही संशयित व्यक्ती त्यांच्या हालचालींचा शोध घेत असल्याचाही त्यांनी दावा केला आहे। या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मालवी यांनी अमरावती येथील आयजी कार्यालयात थेट धाव घेत अधिकृत तक्रार नोंदवली आहे। त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून स्वतःच तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान या घटनेमुळे मलकापूरमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। तक्रारदारालाच जर अशा प्रकारे धमक्या दिल्या जात असतील तर सामान्य नागरिकांचे काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ व कठोर कारवाईची मागणी केली असून दोषींना अटक करून कायद्याचा धाक दाखवावा अशी भूमिका घेतली आहे। सदर प्रकरणामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष मलकापूरकडे लागले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे डोळे लागले आहेत।